हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आउट ब्रीडिंग डिव्हायसेस कुठले कुठले असतात त्यांना आपल्याला इथे काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, आउट ब्रीडिंग अँड इन ब्रीडिंग असे दोन कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. पहिले तर इन ब्रीडिंग म्हणजे काय असतं की जेव्हा प्रोडक्शन होतं नवीन ऑस्प्रिंगचं, ठीक आहे ना, जो नवीन प्रोजेनी तयार होतो दॅट विल बी फ्रॉम अ ब्रीडिंग, म्हणजे जे दोन वेगवेगळे गॅमेट्स एकत्र येतात, बरोबर, दॅट इज मीटिंग करतात. त्यावेळेस काय होतं आहे, ऑफ अ इंडिव्हिज्युअल और अ ऑर्गॅनिझम जो आहे, ठीक आहे, असे जे दोन ऑर्गॅनिझम्स आहेत, मेल गॅमेटोफाईट और फिमेल गॅमेटोफाईट, जे क्लोजली रिलेटेड असतात जेनेटिकली एकमेकांपासून, म्हणजे इट्स जेनेटिकली ते एकदम सारखे आहेत, ठीक आहे ना. जेनेटिकली दोघं काय आहेत, एकदम सारखे आहेत, म्हणजे सारख्या याच्यामधले, सारख्या जीन्समधले आहेत, एकच सारखे आहेत, तर त्यांना म्हटलं तर इनब्रीडिंग, ठीक आहे. आणि आउटब्रीडिंग म्हणजे की जे प्रोडक्शन करणार, जो नवीन ऑस्प्रिंग फॉर्म होणार आहे, ठीक आहे ना, द प्रोडक्शन ऑफ ऑस्प्रिंग फ्रॉम द जेनेटिकली डिसिमिलर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जेनेटिकली दोन ऑर्गॅनिझम जे आहेत ते दोघं वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि असे वेगवेगळे ऑर्गॅनिझम जेव्हा मीटिंग करतात त्यावेळेस जे होतं आहे दॅट इज व्हॉट आउटब्रीडिंग असतं, ठीक आहे. जे नॅचरल सिलेक्शनवरती डिपेंड करतं, म्हणजे मोस्ट ऑफ द केसमध्ये बघा की सपोज की जर गुलाबाचं झाड आहे आणि त्याच्या सेम जीन्सच्या, ठीक आहे, सारख्या जेनेटिक्सच्या एका गुलाबाच्या झाडापासून पोलेन ग्रेन घेतं आहे, ठीक आहे, तर पोलेन ग्रेन घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जे फर्टिलायझेशन होईल आणि जो नवीन ऑस्प्रिंग फॉर्म होईल तो काय असेल, जेनेटिकली आयडेंटिकल असेल, जेनेटिकली काय असेल, आयडेंटिकल. आणि जर असं होतच गेलं कंटिन्युअस, जर असं काही झालंच आणि कंटिन्युअस जर असं होत राहिलं तर काय होईल माहिती का, गुलाबाच्या फुलाचे फक्त एकाच प्रकाराचे, जे एकच प्रकार जो आहे तोच ह्या नेचरमध्ये अवेलेबल असेल, म्हणजे दुसऱ्या प्रकाराचं गुलाबाचं फुल आपल्याला दिसणारच नाही. किंवा कुठलेही प्लांट असतील, वेगवेगळे प्लांट्स जर इनब्रीडिंग करायला लागले, म्हणजे सेम जीन्सच्या ऑर्गॅनिझम्सपासून फर्टिलायझेशन करायला लागले, तर त्यांच्यामध्ये काय होईल, वेनेवर दे मीटिंग ब्रीडिंग करतील त्यावेळेस जो नवीन फॉर्मेशन होणारा जो स्प्रिंग असेल, ठीक आहे, नवीन जे ट्री किंवा प्लांट फॉर्म होईल त्यांच्यापासून, ते काय असेल, जेनेटिकली आयडेंटिकल असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये चेंजेस दिसणार नाही, व्हेरिएशनच तुम्हाला येणार नाही. मग असे जे व्हेरिएशन जे बेसिकली याच्यामध्ये होतं, ठीक आहे, तर सहसा प्लांट काय करतात ते, किंवा नेचर आपण म्हणू की प्लांट सहसा इनब्रीडिंगला रेफर करत नाही. कारण काय होतं की एकाच सारखे, म्हणजे त्याच्यामध्ये जेनेटिकली चेंज न आल्यामुळे मे बी पुढच्या ज्या इव्हॉल्युशनमध्ये ते नष्ट होण्याची पण शक्यता असते, किंवा जास्त प्रमाणामध्ये सारख्या पद्धतीचे प्लांट्स पण येण्याची शक्यता असते. म्हणून नेचर काय करतं, सहसा आउटब्रीडिंगला रेफर करतं, बरोबर, काय करतं, आउटब्रीडिंगला रेफर करतं. म्हणजे जे जेनेटिकली डिसिमिलर आहेत ते एकमेकांमध्ये जी ब्रीडिंग करतील किंवा मीटिंग करतील त्याच्यामुळे आउटब्रीडिंग होते, आणि जे जेनेटिकली सिमिलर आहेत त्यांच्यामध्ये जी मीटिंग होते किंवा ब्रीडिंग होते त्याला इनब्रीडिंग असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर मग आपल्याला ॲक्च्युली आउटब्रीडिंगचे डिव्हायसेस शिकायचे आहेत की कुठल्या पद्धतीने जे ब्रीडिंग होते, जी आउटब्रीडिंग होते त्याला आपल्याला इथे शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की मेनी प्लांट्स हॅव अ मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे काय, बेसिकची गोष्ट आहे की जर एक प्लांट आहे तर एका प्लांटमध्ये, जर एका फ्लावरमध्ये, एका प्लांटच्या एका फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल पार्ट जे एकाच याच्यामध्ये असतात, ठीक आहे ना, जर मेल आणि फिमेल पार्ट्स एकाच फ्लावरमध्ये असतील तर त्यांच्यामधला जो पोलेन आहे, ठीक आहे, जो पोलेन ग्रेन आहे, जो मेल गॅमेटोफाईट आहे तोच काय करेल, तर स्टिग्मावरती येऊन त्याला पॉलिनेट करून देईल, म्हणजे फर्टिलाईट करून देईल, ठीक आहे. तर असं जे फर्टिलायझेशन होतं दॅट इज व्हॉट अ सेल्फ पॉलिनेशन. तर हे जे सेल्फ पॉलिनेशन असतं ते सहसा जे कुठलेही प्लांट्स असतात ते अवॉइड करतात, म्हणजे प्लांट्स ट्राय टू अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन. कारण काय की सारख्या पद्धतीचे जे जीन्स किंवा जेनेटिकली आयडेंटिकल जे प्लांट्स येणार आहेत पुढे, तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन यायला पाहिजे पुढे, म्हणजे पुढे नवीन प्लांट फॉर्म होताना त्यांच्यामध्ये चेंजेस यायला पाहिजे, इव्हॉल्युशन व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. म्हणून काय होतं की सहसा जे प्लांट्स असतात ते काय करतात, जे सेल्फ पॉलिनेशन आहे त्याच्यापासून अवॉइड करतात, म्हणजे त्याला अवॉइड करतात, डिस्करेज करतात, प्रिव्हेंट करतात, ठीक आहे, सेल्फ पॉलिनेशन. म्हणून जे आउटब्रीडिंग आहे ते सहसा रेफर केलं जातं, इनब्रीडिंगला रेफर केलं जात नाही. म्हणून प्रमोट क्रॉस पॉलिनेशन, कशाला प्रमोट केलं जातं, क्रॉस पॉलिनेशनला. कारण क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय होतं की जे
जेनेटिकली जे डिसिमिलर आहेत, ठीक आहे ना, म्हणजे त्यांच्यामध्ये जे डिसिमिलॅरिटी आहेत किंवा प्लांट्स जे डिसिमिलर आहेत म्हणजे एकाच कॅटेगरीचे आहेत पण जेनेटिकल त्यांच्यामध्ये डिफरन्स आपल्याला अवेलेबल होतो. म्हणून काय करतात, सहसा पॉलिनेशन जे होतं ते क्रॉस पॉलिनेशनला रेफर केलं जातं. कारण प्रमोट द क्रॉस पॉलिनेशन अँड इन्क्रीज द जेनेटिकल डायव्हर्सिटी. म्हणजे जेनेटिकल डायव्हर्सिटी जीन्समध्ये किंवा जेनेटिकल डायव्हर्ट जो प्लांट असतो तो काय होतो किंवा नवीन त्यांच्यामध्ये जेनेटिकल डायव्हर्सिटी आपल्याला अवेलेबल दिसून जाते. ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये वेगवेगळा रंग येणं किंवा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज त्यांच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये स्ट्रक्चरमध्ये फरक दिसणं, तर हा काय जेनेटिकल डायव्हर्सिटी आपल्याला अवेलेबल होऊन जाते, म्हणजे दिसायला भेटते प्लांट्समध्ये. म्हणून काय सहसा जे प्लांट्स असतात ते क्रॉस पॉलिनेशनला रेफर करतात. कशाला? क्रॉस पॉलिनेशन. सो जे जी जेनेटिकल डायव्हर्सिटी आहे, ठीक आहे ना, जे आपण म्हणतो जेनेटिकल डायव्हर्सिटी इज अन इसेन्शियल फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन. कशासाठी इसेन्शियल आहे? इव्हॉल्युशनसाठी, बदल घडून आणण्यासाठी खूप गरजेचं आहे. ठीक आहे ना, जर कुठल्या गोष्टीमध्ये बदल घडून नाही आणला तर काय होईल, ज्यावेळेस ती प्रजाती आहे किंवा तो जो प्लांट आहे त्या स्पेसिसचा जो प्लांट आहे मे बी खूप जास्त प्रमाणामध्ये पूर्ण अर्थ सरफेसवरती येऊन जाईल किंवा त्याची जी पूर्ण जी प्रॉपर्टी आहे किंवा तो जो प्लांटची जो जीन्स आहे तो नष्ट पण होऊ शकतो. म्हणून इव्हॉल्युशन गरजेचं आहे बाय नॅचरल सिलेक्शनमध्ये. कशामध्ये? नॅचरल सिलेक्शनमध्ये हे इव्हॉल्युशन काय खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग जे आपण इव्हॉल्युशन म्हणतो, जे आउटब्रीडिंग आपण म्हणतो, त्या आउटब्रीडिंगचे काही डिव्हायसेस आहेत टू एनकरेज अ क्रॉस पॉलिनेशन. तर ह्या क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी काही डिव्हायसेसची इथे गरज पडते. म्हणजे फ्लावर काय करतं, त्याच्यामध्ये असे वेगवेगळे डिव्हाइसला काय करतं, जनरेट करून घेतं और एनकरेज करतं फॉर क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे क्रॉस पॉलिनेशनसाठी काय करतं, स्वतःला प्रमोट करत राहतं. म्हणून अशा क्रॉस पॉलिनेशनमध्ये काही जे डिव्हाइसेस आहेत जे फ्लावर्समध्ये येतात किंवा प्लांट्समध्ये असतात त्यांच्यामध्ये एक आहे युनिसेक्शुअलिटी. म्हणजे एकच कुठला तरी जो प्लांट आहे बियर ओनली मेल और फिमेल फ्लावर. म्हणजे कुठल्या युनिसेक्शुअलिटीमध्ये जो प्लांट आहे त्याच्यामध्ये एक तर मेल फ्लावर असेल एक तर फिमेल फ्लावर असेल. म्हणजे कुठल्याही प्लांटमध्ये जसं आपण म्हणतो ना की जी डायव्हर्सिटी येते त्याला आपण म्हणतो इट इज व्हॉट ए प्लांट बियर ओनली मेल और फिमेल फ्लावर कॉल्ड एज डिसेझिझम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डिसेझिम. तर हे जे डिसेझिम आहे, ठीक आहे ना, दॅट विल बी द प्लांट विल बी हॅविंग ओनली मेल और फिमेल फ्लावर्स. त्यांच्यामध्ये काय येतं, फक्त मेल किंवा फिमेल फ्लावर्स येतात. सो ह्याच्यामध्ये जे सेल्फ पॉलिनेशन आहे ते काय असतं, पॉसिबल होणार नाही. कारण जर एकाच जो फ्लावर आहे किंवा एक जे प्लांट आहे त्याच्यामध्ये जर फक्त मेल गॅमेटोफाईट असतील आणि दुसऱ्या प्लांटमध्ये जर फिमेल गॅमेटोफाईट असतील तर काय होईल, त्याच्यापासून जे मेल फ्लावर्स आहेत ते काय करतात, फिमेल फ्लावरला त्याचे जीन्स किंवा जे पोलेन्स आहेत ते ट्रान्सफर करतात. म्हणून काय होतं की इथे सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल होत नाही. कारण एकच फ्लावर आहे मेल किंवा फिमेल, त्यांच्यामुळे जे मेल गॅमेटोफाईट आहेत की फिमेल गॅमेटोफाईट आहेत ते वेगवेगळ्या प्लांटवरती आहेत. म्हणून काय होतं, इथे सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल होत नाही. आणि म्हणून जे कुठलेही याच्यामध्ये पॉलिनेशन होतं ते काय होतं, क्रॉस पॉलिनेशनला म्हटलं जातं. म्हणून दॅट इज जर आपण पपाया नावाचं आपण जे झाड बघतो, आपले जे पपाया असतात त्यांना, किंवा मेलबेरी नावाचं जे ट्री असतं त्यांच्यामध्ये पण काय असतात, एक वेगळ्या प्लांटवरती एका प्लांटवरती मेल फ्लावर असतं आणि दुसऱ्या प्लांटवरती फिमेल फ्लावर असतं. म्हणून त्यांच्यामध्ये जे होणारं पॉलिनेशन असतं दॅट इज व्हॉट अ क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे जे फ्लावर आहेत जे प्लांट काय करतात, बिअर करतात युनिसेक्शुअलिटी. म्हणजे हा एक याच्यामध्ये डिव्हाइस असतो. दुसरा म्हणजे डायचोगॅमी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? डायचोगॅमी. आता ह्याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे, ही जी सेकंड डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये जो अँथर आहे, अँथर आणि स्टिग्मा, ठीक आहे ना, काय अँथर अँड स्टिग्मा हे काय होतात, मॅच्युअर होतात ॲट अ डिफरंट टाईम. म्हणजे एक तर पहिले अँथर मॅच्युअर होऊन जाईल आणि त्याच्या काही दिवसानंतर स्टिग्मा मॅच्युअर होईल. म्हणजे याच्यामुळे क्रॉस सेल्फ पॉलिनेशन पॉसिबल होणार नाही. किंवा एक तर स्टिग्मा पहिले मॅच्युअर होऊन जाईल, नंतर अँथर मॅच्युअर होईल. म्हणजे दोघांपैकी एक कुठलाही यांच्यामध्ये जो टाईम डिफरन्स तुम्हाला दिसून जाईल. म्हणून दॅट बायसेक्शुअल फ्लावर्स सो ॲज टू द प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. हे काय करतात, मग याच्यामुळे सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करतात. म्हणून येणारा जो प्लांट आहे याच्यामध्ये फर्दर 2 स्टेप असतात किंवा दोन प्रकारमध्ये फर्दर डिवाइड होते हे. दॅट इज व्हॉट डायचोगॅमी. सो दॅट इज अन प्रोटेंड्री आणि एक आहे प्रोटोजेनी. ठीक आहे ना, एक आहे प्रोटेंड्री आणि दुसरा आहे प्रोटोजिनी. तर ह्याच्यामध्ये प्रोटेंड्रीमध्ये जो अँड्रोसियम आहे तो पहिले मॅच्युअर होतो, नंतर त्याचा जायनोशियम पार्ट मॅच्युअर होतो. ठीक आहे ना, अँड्रोसियम जायनोशियम सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये जो प्रोटेंड्रीमध्ये की काय होतं की अँड्रोसियम जो आहे तो पहिले मॅच्युअर होणार आहे आणि नंतर काय होतो, जायनोसियम मॅच्युअर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर सनफ्लावर सूर्यफुलाचं जर एक्झाम्पल घेतलं तर सूर्यफुलामध्ये अँड्रोसियम पहिले मॅच्युअर होतो
नंतर त्याचा जायनोशियमचा पार्ट काय होतो, मॅच्युअर होतो. ठीक आहे ना. तसंच प्रोटोजिनीमध्ये काय होतं की दॅट विल बी द जायनोसियम पहिले मॅच्युअर होतो, नंतर काय होतो अँड्रोसियमला मॅच्युअर करतो. म्हणजे असे ह्याच्यामधले 2 प्रकार आपल्याला ऑब्झर्व होतात. ठीक आहे ना. डायचोगॅमीमध्ये जे आहेत दॅट इज व्हॉट देर इज अन 2 डिफरंट टाईप्स याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतात. तसंच प्री प्रोटेन्सी जी आहे, प्री प्रोटेन्सीमध्ये काय होतं माहिती आहे का की जे पोलेन ग्रेन्स आहेत, ठीक आहे ना, दॅट पोलेन ग्रेन्स ग्रोज रॅपिडली. काय करतात, पोलेन ग्रेन्स काय होतात, रॅपिडली ग्रो होतात ओव्हर द स्टिग्मा. म्हणजे स्टिग्मा ग्रो होण्याच्या आधी ज्या पोलेन ग्रेन्स आहेत त्या काय होऊन जातात, ग्रो होऊन जातात. की ज्या पोलेन ग्रेन्स आहेत ते लवकर ट्रान्सफर होऊन जातील एका फ्लावरपासून दुसऱ्यापासून, आणि नंतर त्याचं स्टिग्मा डेव्हलप होईल आणि त्यावेळेस त्याच्यावरती दुसऱ्या फ्लावरपासून किंवा दुसऱ्या प्लांटपासून काय येणार ते त्या पोलेन ग्रेन्स ट्रान्सफर होतील. म्हणून इथे काय होतं, त्याचे प्री पोटेन्सीमध्ये जो पोलेन ग्रेन आहे काय होतो, ग्रो होतो रॅपिडली, लवकर ग्रो होऊन जातो आणि नंतर स्टिग्मा ग्रो होतो. फॉर एक्झाम्पल जर आपण आपलं सफरचंदाचं झाड बघितलं तर याच्यामध्ये पण काय होतं, त्याचे पोलेन ग्रेन लवकर ग्रो होतात, नंतर त्याचा स्टिग्मा ग्रो होतो ओव्हर द स्टिग्मा. परत जो पुढचा त्याचा डिव्हाइस आहे हेट्रोस्टायली. ठीक आहे. तर हेट्रोस्टायली म्हणजे दॅट इज मॉर्फी पण म्हटलं जातं, म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर. ठीक आहे ना. काय असतं, डिफरंट स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये जो स्टिग्मा आहे, स्टिग्मा अँड अँथर आर प्लेस ॲट द डिफरंट लेवल. म्हणजे काय होईल, जर हा स्टिग्मा आहे आपला आणि स्टिग्मापासून, ठीक आहे ना, हा जो अँथर आहे जर खूप डिफरंट लेवलमध्ये असतील तर यांच्यामध्ये जे पोलेन ग्रेन्स आहेत ते नॉन मोटाईल असल्यामुळे, दॅट इज नॉन मोटाईल असल्यामुळे ते इथे ट्रान्सफर होणार नाही. ठीक आहे. म्हणून डिफरंट लेवलला इथे जे होतं दॅट इज डिफरंट लेवलमध्ये काय होतं, स्टिग्मा आणि अंतर काय होतो यांच्यामध्ये प्लेस केला असतो, डेव्हलप होतो. ठीक आहे ना. तसंच सेल्फ स्टेरिलिटी जी आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी त्याला म्हटलं जातं, सेल्फ इनकॉम्पॅटॅबिलिटी. याच्यामध्ये जे जेनेटिक्स मेकॅनिझम आहेत, जे जेनेटिक मेकॅनिझम्स असतात ड्यू टू विच जे जर्मिनेशन आहे, ठीक आहे ना, जे जर्मिनेशन ऑफ द पोलेन ऑर ऑन अ स्टिग्मा. ठीक आहे. द जर्मिनेशन ऑफ द पोलेन ऑन द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लावर. ठीक आहे ना, ऑफ द सेम फ्लावर इज रेस्ट्रिक्टेड. म्हणजे काय होतं की सेम फ्लावरवरती जो स्टिग्मा आहे, ठीक आहे ना, जे पोलेन ग्रेन आहेत ते जर्मिनेट होत नाही. म्हणजे स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्शन असतं त्यांच्यामध्ये. सेल्फ पॉलिनेशन ह्या फ्लावर्समध्ये, ह्या प्लांट्समध्ये पॉसिबल होत नाही किंवा त्यांना सेल्फ पॉलिनेशन इथे करायचंच नसतं. फॉर एक्झाम्पल जे आपलं टोबॅकोचं जे झाड असतं, ते तंबाखूचं झाड असतं, त्या तंबाखूच्या झाडावरती किंवा तंबाखूचं जे झाड आहे ते सेल्फ पॉलिनेशनला स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्ट करून देतं, त्याला सेल्फ पॉलिनेशन करायचंच नाही आहे. ठीक आहे. तसंच ह्याच्यामध्ये पुढे येतं दॅट इज पोलेन क्रिस्टल इंटरॅक्शन त्याला म्हटलं जातं. आता हे जे पोलेन क्रिस्टल इंटरॅक्शन आहे, बेसिकली पोलेन ग्रेन तर आपल्याला माहिती आहे, पण हे जे पिस्टल आहे ॲक्च्युली दॅट पिस्टल विल बी, याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी येते. ठीक आहे ना. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी आणि पोलेन ग्रेन यांच्यामध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे दॅट इज व्हॉट पोलेन पिस्टल इंटरॅक्शन त्याला म्हटलं जातं. तर हा जो पोलेन आणि पिस्टल इंटरॅक्शन आहे, इन विच द इंटरॅक्शन ऑफ द पोलेन ग्रेन विथ अ स्टिग्मा त्याला म्हटलं जातं. ठीक आहे ना. म्हणजे इंटरॅक्शन काय आहे, पोलेन ग्रेनचं इंटरॅक्शन कुठे होतं, स्टिग्मासोबत होतं. परत स्टाईलसोबत आणि ओव्हरीसोबत जे इंटरॅक्शन होणार आहे ते पूर्ण याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये जी सुरुवात होते, जी स्टार्टिंग होते, इट बिगिन्स विथ द पॉलिनेशन. कशापासून सुरुवात करतो, हा पॉलिनेशनपासून सुरुवात करतो आणि एंड करतो विथ द फर्टिलायझेशन. ठीक आहे ना. म्हणजे सुरुवात होते पॉलिनेशनपासून आणि एंड कुठे होते, याची फर्टिलायझेशनला एंड होते. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस त्याचा गॅमेट काय होतो, झायगॉट जो आहे तो फॉर्म होऊन जातो तिथे. दॅट इज व्हॉट द ऑल द इव्हेंट. ही जी सगळी काही इव्हेंट आपण म्हणतोय, हे सगळं काही जे पॉसिबल होतं आहे दॅट विल बी फ्रॉम द डिपोजिशन. ठीक आहे ना. काय होतं आहे, फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ द पोलेन ग्रेन, फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ द पोलेन ग्रेन ऑन द स्टिग्मा. म्हणजे जिथून आता जर तुम्ही बघितलं असेल स्टिग्मा आणि स्टाईल आपण परत काढतो, तो आपल्याकडे एक फ्लावर होतं, त्या फ्लावरमध्ये हे जे पॉसिबल होतं हे कसं पॉसिबल आहे की दॅट इज ही जी पोलेन ग्रेन आहे इथून काय व्हायची, पोलेन ग्रेन इथपर्यंत जी आहे, ठीक आहे, इथून ही सुरुवात कुठे होते की पोलेन ग्रेन ही स्टिग्मावरती डिपॉझिट होण्यापासून, ठीक आहे ना, डिपॉझिट होण्यापासून दॅट इज द फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ द पोलेन ग्रेन ऑन अ स्टिग्मा टू द एंट्री. ठीक आहे. एंट्री ऑफ द पोलेन ट्यूब इन द ओव्ह्यूल आर अ रेफर ॲज अ पोलेन पिस्टल इंटरॅक्शन. याला काय म्हटलं तर पोलेन पिस्टल इंटरॅक्शन. म्हणजे टोटल इंटरॅक्शन काय आहे की एक फ्लावरपासून, म्हणजे दॅट इज फ्लावरच्या एका म्हणजे स्टिग्मावरती, ठीक आहे,
स्टिग्मावरती टोटली, ठीक आहे, स्टिग्मापासून, ठीक आहे, जे ओव्हरीपासून जे पोलन ग्रेन्स आहेत हे स्टिग्मापासून पुढे डायरेक्टली अप टू द ओव्ह्यूलपर्यंत पोहोचण्याची, म्हणजे सिनर्जाइड्सपर्यंत पोहोचण्याची, इथे जे सिनर्जाइड्स असतात माहिती ना ओव्ह्यूलमध्ये, ओव्हरीमध्ये, ठीक आहे, तिथपर्यंत पोहोचण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे दॅट प्रोसेस विल बी नथिंग बट अ पोलन पिस्टल इंटरॅक्शन त्याला म्हटलं जातं. असं पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये द पिस्टल हॅज द ॲबिलिटी टू रिकग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट अँड कॉम्पॅटेबल पोलेन ऑफ द सेम स्पेसिस. म्हणजे ही जी पिस्टल आहे म्हणजे टोटल स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी यांच्यामध्ये एक अशी ॲबिलिटी असते की एकदम करेक्ट किंवा चांगल्या पद्धतीचं जे पोलेन आहे, पोलेन ग्रेन आहे त्याला ॲक्सेप्ट करण्याची याच्यामध्ये ॲबिलिटी असते. कारण खराब जे आहे दॅट विल बी, खराब पोलेन ग्रेन याच्यामध्ये ॲक्सेप्ट होत नाही. फक्त काय होतं की जे चांगल्या पद्धतीचे जे पोलेन्स आहेत दॅट ओनली ॲक्सेप्ट हेअर, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त काय होतं की चांगले पोलेन्सच काय होतं यांच्यामध्ये ॲक्सेप्ट होतात. ही जी ॲबिलिटी आहे किंवा जी प्रोसेस आहे ती कशामध्ये अवेलेबल असते, ती पिस्टलमध्ये अवेलेबल असते. कारण दॅट विल बी पिस्टल हॅज द ॲबिलिटी टू रिकग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट अँड कॉम्पॅटेबल पोलेन ऑफ द सेम स्पेसिस. सारख्या स्पेसिसचं ते काय करतं, ॲक्सेप्ट करतं. तसंच जी कॉम्पॅटॅबिलिटी आणि इनकॉम्पॅटॅबिलिटी आहे, म्हणजे की चांगल्या पद्धतीचं पोलेन ग्रेनला ॲक्सेप्ट करणं किंवा न करणं किंवा रिजेक्ट करणं ऑफ द पोलेन ग्रेन डिटरमाइन केलं जातं बाय द पोलेन पिस्टल बाय अ स्पेसिफिक प्रोटीन, ठीक आहे ना. म्हणजे दॅट इज बोरिक ॲसिड म्हटलं जातं की जे बोरिक ॲसिड आहे बेसिकली त्याला ट्रान्सफर करतं ॲक्च्युली बोरिक ॲसिड आपण जर म्हटलं तर. पण ही जी कॉम्पॅटेबिलिटी अँड इनकॉम्पॅटेबिलिटी ऑफ द पोलेन ग्रेनची जी आहे ती कशी ओळखायची हे डिटरमाइन करण्यासाठी पोलेन पिस्टलला एक स्पेशल प्रोटीन अवेलेबल करून दिलं असतं. कारण हा जो पोलेन ग्रेन आहे तो कॉम्पॅटिबल आहे किंवा इनकॉम्पॅटिबल आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी पोलेन पिस्टलला एक स्पेशल काय दिलं होतं, प्रोटीन दिलं होतं. त्या स्पेशल प्रोटीनने ते काय करतं, ह्या पोलेन ग्रेनला कॉम्पॅटिबल आहे किंवा इनकॉम्पॅटिबल आहे ते आयडेंटिफाय करून घेतं. तसंच जर फिजिओलॉजिकली जे मेकॅनिझम आहे दॅट इज ऑपरेशन टू एन्श्युअर दॅट द ओनली पोलेन ग्रेन सक्सेसफुली, ठीक आहे ना, दॅट विल बी पोलेन ग्रेन दॅट इज पोलेन आहे जर्मिनेट व्हायला पाहिजे सक्सेसफुली. म्हणजे एक स्पेसिफिक फिजिओलॉजिकल मेकॅनिझम याच्यामध्ये अवेलेबल असतं. कारण जर आपण पोलेन ग्रेनचा हा जो भाग बघतो, आपण जर स्टिग्मा स्टाईल ओव्हरीचा भाग बघतो, इथून एक दॅट इज पोलेन ट्यूब जाते, ठीक आहे. तर ही पोलेन ट्यूब बनवावी लागते, ठीक आहे ना, बनते नंतर तयार होते. कारण एक फिजिओलॉजिकल पूर्ण मेकॅनिझम पाहिजे टू ऑपरेट टू एन्श्युअर द पोलेन जर्मिनेट. काय व्हायला पाहिजे, पोलेन त्याच्या पोलेन्स आहेत त्या पोलेन ग्रेन्स आहेत त्या काय व्हायला पाहिजे, ओनली पोलेन काय व्हायला पाहिजे, जर्मिनेट व्हायला पाहिजे. तसंच जर आपण याला पुढे बघत गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला येतं दॅट विल बी जर्मिनेट ऑफ पोलेन्स विल बी हेअर दॅट द कॉम्पॅटिबल पोलेन्स ॲब्सॉर्ब वॉटर. म्हणजे काय करतात मग आता ज्यावेळेस ज्या पोलेन्स आहेत त्या ज्या स्टिग्माच्या वरती ॲक्सेप्ट होतात त्यावेळेस इथे काय होतं, ते काय करतात की वॉटरला ॲब्सॉर्ब करतात. काय करतात, वॉटरला ॲब्सॉर्ब करतात आणि न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द स्टिग्मा. म्हणजे स्टिग्माच्या सरफेसपासून हे दोघं काय करतात, पोलेन ग्रेन जी काय आहे ती वॉटरला ॲक्सेप्ट करते एक आणि दुसरी ॲक्सेप्ट करते न्यूट्रियन्सला. आणि हे ॲक्सेप्ट करून हे ॲब्सॉर्ब करून दॅट विल बी द टोटली अँड दॅट इज द न्यूट्रियन्स फ्रॉम द सरफेस ऑफ द स्टिग्मा जर्मिनेट्स अँड ह्याच्यापासून जे वॉटर आणि न्यूट्रियंट्स ॲक्सेप्ट केले आहेत पोलेन ग्रेनने प्रोड्यूस अ पोलेन ट्यूब. ते काय प्रोड्यूस करतात, पोलेन ट्यूबला प्रोड्यूस करतात. अँड फायनली थ्रू दॅट पोलेन ट्यूब दॅट ट्यूब फायनली पुश द ओव्हिल अँड रीच द एम्ब्रिओ सॅकपर्यंत ते पाठवतात. म्हणजे दॅट इज ना सिनर्जाइडपर्यंत ते पाठवून देतात. म्हणजे दॅट द टिप ऑफ द पोलेन ट्यूब एंटर्स इन वन ऑफ द सिनर्जाइड अँड दॅन रप्चर टू रिलीज द कंटेंट अँड डेव्हलप अ गॅमेटोफाइट. तर बेसिकली ह्याच्यामध्ये जे नॉन मोटाईल जे पोलेन ग्रेन्स आहेत त्यांना मूव्ह होण्यासाठी बोरिक ॲसिड असतं ते मदत करतं याच्यामध्ये. कुठे, पोलेन ट्यूबमध्ये. आणि पोलेन ट्यूब कोण डेव्हलप करतं, दॅट इज विल बी पोलेन ग्रेन्स थ्रू द न्यूट्रियन्स अँड वॉटर ॲब्सॉर्बेड फ्रॉम द स्टिग्मा. तर ह्याच्यामध्ये जर पुढे तुम्ही याला बघितलं की हे जे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आहे पुढच्या टॉपिकमध्ये, याच्यामध्ये हे आर्टिफिशियल जे हायब्रिडायझेशन आहे ते आपण हाताने पण याचं पॉलिनेशन करू शकतो किंवा फर्टिलायझेशन करू शकतो किंवा पोलेन ग्रेनला उचलून चांगली पोलेन ग्रेन जी आहे ती स्टिग्मापर्यंत आपण पाठवू शकतो. तर ह्याच्यामध्ये ओनली डिझायर पोलेन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड यूज फॉर द फर्टिलायझेशन. म्हणजे एक स्पेसिफिक जी पोलेन ग्रेन आहे, जी कॉम्पॅटिबल पोलेन ग्रेन आहे, तिला आपण काय करू शकतो, हाताने पॉलिनेट करू शकतो अँड फर्टिलायझेशन त्यांच्यामध्ये काय करू शकतो, घडवून आणू शकतो. आणि असं जे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन आहे दॅट विल बी अकॅम्पेन्स थ्रू, म्हणजे कशा थ्रू होतं, एक आहे इमॅस्युलेशन आणि दुसरं असतं बॅगिंग. अशा दोन प्रोसेस असतात ज्याच्यापासून इमॅस्युलेशन आणि बॅगिंग थ्रू काय होतं, आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन पॉसिबल होतं.